सर आम्ही सिरोंचा तालुक्यातून बोलत आहोत सर. आम्ही 1.5 वर्षापासून सर आमची ब्रिज मंजूर झालेली आहे सर आमच्या टेकडाला जाण्यासाठी. म्हणजे सिरोंचा तालुक्यापासून 30 किलोमीटर आहे सर. तर ते गेल्या वर्षीपासून फक्त पिलर उभं करून ठेवलं आहे सर. आम्हाला येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत आहे सर. यासाठी आम्ही 2 दिवसापासून आम्ही म्हणजे उपोषणाला बसलो असं कार्यालय सिरोंच्या इथे. हां सर. नाही, मी लगेच त्याच्यामध्ये लक्ष घालतो. हां सर. आणि तात्काळ तुमचं कामही सुरू करून देतो. त्याला जो काही निधी लागेल हां हां तो निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश मी तात्काळ देतो. हां सर. तुम्ही काळजी करू नका. हां हां तुम्ही लोक आता तुमच्या आंदोलनाची मी दखल घेतली आहे हां हां सर. आणि तात्काळ कारवाई करतोय. त्यामुळे तुम्ही आता आंदोलन परत घ्या हां हां आणि मी लगेच इमिजिएटली त्या संदर्भातले आदेश करतो. हां हां सर. सर मागं आम्ही त्या बाजूला एक रस्ता बनवू सरकारच्या बस येण्या जाण्यासाठी. पण ते बस नाही का सर थोडीफार वाचून गेले सर. लोक मेले असते सर. ते पलटी मारली असते सर. थोडक्यात नाही, मी हे लगेच काम चालू करून देतो. तुम्ही काळजी करू नका. हां सर. फक्त आम्हाला पैसे देत होतो. सर आमचं 30 गाव आहे सर. आमचं एकच नाही, आम्ही 30 गावातल्या लोक इथं बसलेले आहोत सर. हां सर. येस येस येस. हां हां काळजी करू नका. तुम्ही सगळ्यांना सांगा. हां हां सर. तिसे गावाच्या लोकांना सांगा, मी करून देतो स्वतः. हां हां सर. हां हां सर. सर रिक्वेस्ट आहे सर, आमची विनंती आहे सर. हो. हां नाही, मान्य तुमची विनंती मी करून देतो. हां हां ठीक आहे सर. आम्ही उपोषण मागे घेतो मागे सर. घ्या. हां हा, सर. उपोषण मागे. हां सर. धन्यवाद सर आमच्या सगळ्यांकडून. धन्यवाद. हो हो. टेकडा गावातील रहिवासी आहोत. आम्ही सगळेजण मिळून काल 2 दिवसापासून आम्ही तहसील कार्यालय सिरोंच्या येथे आंदोलनासाठी बसलेले आहोत. परंतु आमच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस आमचे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आमच्या समस्याचे निराकरण अवघ्या 2 दिवसात आम्हाला निराकरण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आमच्या 30 गावातील नागरिकांकडून आम्ही आभार व्यक्त करतो सर. आम्हाला अतिशय आनंद होता की फोनवर बोलणारे पहिले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस पालकमंत्री गडचिरोली जिल्हा का आमच्या जे समस्या होता अट्टीबागू नाल्यावर ब्रिजचं काम गेल्या अनेक वर्षापासून रखडलेलं आहे. त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आमचे दखल घेऊन त्याने अवघ्या आमच्यासोबत प्रत्यक्ष मोबाईलवर बोलून आमच्या समस्येचे निराकरण देण्याचे आश्वासन त्याने दिले. त्यामुळे आमच्या गडचिरोली जिल्ह्यातील अति ठोकावर असलेले सिरोंचा तालुक्यातील आम्ही टेकडातील रहिवासी अथवा रेगुंटा विठ्ठलराव पेटेल इकडच्या सर्व नागरिकांकडून आभार व्यक्त करतो सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.